प्राजक्त तनपुरे थोड्याच वेळामध्ये आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। भाजपकडून प्राजक्त तनपुरेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अहिल्यानगर विधान परिषदेसाठी तनपुरे उमेदवार आहेत। भाजपने दिलेल्या संधीचं आपण सोनं करणार अशी प्रतिक्रिया यावेळी तनपुरे यांच्याकडून देण्यात आली आहे। नुकतंच प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा पक्षप्रवेश होताच त्यांना अहिल्यानगरमधून भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे। मला अहिल्यानगर विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये पक्षानं उमेदवारी देऊन माझ्यावरती जो विश्वास ठेवला त्याबद्दल पक्षश्रेष्ठींचं मनापासून मी आभार व्यक्त करेन। आता थोड्याच वेळात जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब आणि जिल्ह्यात उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे आमदार, नगरच्या महापौर यांच्या उपस्थितीमध्ये काही वेळाने माझा अर्ज या ठिकाणी दाखल करणार आहे। आमचा संपर्क राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक होती त्यावेळेस संपर्क झालेला, त्यावेळेस बरीचशी चर्चा झाली, त्यानंतर मात्र आमची काही राजकीय चर्चा झालेली। अहिल्यानगरमधून भाजपने प्राजक्त तनपुरे यांना संधी दिलेली आहे, त्यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे आपण भाजपने आपल्याला जी संधी दिलेली आहे त्याचं सोनं करू असं तनपुरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। यावर संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली, पाहूयात ते काय म्हणाले। ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे। प्राजक्त तनपुरे काल मागची निवडणूक भाजपविरुद्ध लढले, त्याच्या आधीही लढले, वर्षानुवर्ष लढले। आता प्राजक्त तनपुरे यांना भारतीय जनता पक्षानं पायघड्या घातल्या का? ते का गेले? विकास कामं व्हायची आहेत। मग सध्याचे आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघात भाजपचे, ते काय त्यांच्या मतदारसंघात विकास कामं करणार नाहीत? काय त्यांचं नाव? कर्डिले आधीच्या आमदारांनी केली नाहीत? तुम्ही होतात केली नाहीत? ही ढोंग बंद करा की आम्ही विकास कामासाठी पक्षांतर करतोय।